नाही, मला वाटतं जी स्ट्रॅटेजी महायुतीने 8-9 महिन्यापूर्वी मुंबईच्या इलेक्शनच्या बाबतीत राबवायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये उद्धवजी अडकत गेलेत. आज माननीय राजसाहेब ठाकरे कुठेच नाही आहेत, ते चर्चेत देखील नाही आहेत. आज मुंबईमध्ये तळागाळापर्यंत ते पोचलेले देखील नाही आहेत प्रचाराकरिता. आणि म्हणून मला वाटतं, माझं असं मत आहे, त्यांनी स्वतःला संपवून घेतलं आता त्यांचं. आणि मुंबई जिंकणं ही त्यांच्याकरता ही शेवटची संधी होती जी त्यांनी आता गमावलेली आहे. म्हणजे जर का आता फक्त 3 ते 4 दिवस फक्त प्रचार संपण्याकरता उरलेत, आज तुम्ही लिहून घ्या, मुंबई ही उद्धवजींच्या हातामध्ये निघून गेलेली आहे. पण का जाते असं वाटतं तुम्हाला? त्याला अनेक कारणं आहेत, त्याला 1-2 कारणं असू शकत नाही. मी पहिल्यांदा शिवसैनिक त्यांच्याकडनं का दुरावला ह्याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे, त्यांनी अप्रोच बंद केला. ते अप्रोचेबल राहिले नाहीत. दुसरीकडे शिंदेसाहेबांची तुलना झाली उद्धवजींची आणि त्यांची, जी साहजिक होती होणं. शिंदेसाहेबांचा अप्रोच हा इझिली अवेलेबल आहे. ते रात्री 2 वाजताही भेटतात, सकाळी 7 वाजता 8 वाजता जाते तेव्हाही भेटतात, थेट शाखाप्रमुखांच्या संपर्कामध्ये असतात. म्हणजे मला आता आश्चर्य वाटलं, काही काही ठिकाणी मुंबईमध्ये काही नगरसेवकांनी जे शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यांना शिंदेसाहेबांनी फंड दिला, त्यांना प्रत्येक व्यक्तीला नाव या शिंदेसाहेब आज ओळखतात. म्हणजे आता मी त्यांच्यासोबत आता देखील मी रॅली करून आलो, म्हणजे हजारोच्या गर्दीमधनं शाखाप्रमुखाला आवाज देऊन ते बोलवत आहेत. इतका अप्रोच त्यांचा हा शिवसैनिकांशी वाढला. भावलं ना शिवसैनिकाला, अपेक्षित त्यांना तेच आहे ना जे बाळासाहेब करायचे, थेट शाखाप्रमुखांच्या घरात अचानक जायचे, त्यांच्या कुटुंबाला भेट द्यायचे. हा वैयक्तिक कनेक्ट त्यांचा तुटला. आणि त्यांच्या आजूबाजूला जे काही तिघे चौघेजण जे आहेत ते त्यांना जे ब्रीफिंग करतात, आणि त्यांना मोठ्या नेत्यांच्या बाबतीत त्यांनी जे त्यांना भडकवलं आणि त्यांनी मोठ्या नेत्यांना जे संपवलं, रामदास भाई असो, एकनाथ शिंदे साहेब असो, नारायण राणे साहेब, अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे मला वाटतं ते एक दुसरं कारण. आणि मग मला वाटतं अशी अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे मुंबईबंद त्यांचा संपर्क हा तुटल्यामुळे मला वाटतं. आणि लोक आता भावनिक नाहीत. आमची जी पिढी आहे, जी दुसरी पिढी आहे, म्हणजे बाळासाहेबांसोबत माझ्या वडिलांनी काम केलं, त्याच्यानंतर आमची जी पिढी आहे ना, ती तितकीशी भावनिक नाही, ती प्रॅक्टिकल आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना प्रॅक्टिकल अप्रोच हवा आहे, तो इथे मिळतोय. अगदी बाळासाहेबांनी घडवलं, आणि ते घडवणं जर तुमच्याकडून होत नसेल तर कमीत कमी सांभाळलं तरी पाहिजे. नाहीतर मग काय, कदम गेले, घोसाळकर गेले, राऊत गेले, शिंदे गेले, अशी एक मोठी यादी ही तयार होते. आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे तर करावं लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही काही.